हे नेमकं वाण कुठून आणलं तुम्ही? आता हे आम्ही दिल्लीला गेलो होतो. हां. दिल्लीला तिथून आणलेलं आहे. हां. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये बी तुम्हाला आढळणार नाही. बी आढळणार. बी नाही आढळणार आणि उत्पादन जास्त आहे. हां. याची साईज आहे, साईज मोठी होते आणि एका जागी जवळपास 5-6 लिंबाचा घोस त्याला लागतो. असं आहे का? आणि चवीला पण चांगला आहे. हां. आणि फार उत्कृष्ट जात आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठं पाहायला भेटे? महाराष्ट्रामध्ये आता जे NRC वगैरे आहेत गव्हर्नमेंटचे, अशा ठिकाणी आपल्याला ही जात पाहायला मिळेल. अच्छा. आपण तिथूनच आणली होती आणि आता आपण सुद्धा याचं रोप आता तयार करतोय. रोप आता याच्यामध्ये बीज नाही तर रोप कसं तयार करणार? कलम पासून आपण तयार कलमपासून तयार करू शकता. आपल्याकडे बाकीच्या व्हरायट्यात मोसंबीच्या वगैरे हां. त्यामध्येच आपण आता हे पण करतोय तयार. बरं. खायला पण चांगली आहे. हां. आणि विशेषतः हिचं मार्केट जे आहे धाबे वगैरे जे आहेत मोठमोठ्या हॉटेल अशा ठिकाणी या लिंबूला जास्त डिमांड आहे. कारण हे एका नगामध्ये याचे अनेक कापी होऊ शकतात आणि त्यामुळे त्यांना हे परवडतं. अच्छा. आणि आपल्याला सुद्धा परवडतं कारण उत्पादन आपल्या लिंबोनीपेक्षा 2 पट्टी अधिक आहे. 2 पट्टीने जास्त उत्पादन येतं याचं. अच्छा. आता इथं पहा तुम्हाला दिसतं तुम्हाला हे सध्या पाऊस नाही आहे आणि एकदम हलकी जमीन आहे, तरी पण आता याला या ठिकाणी 4 फुलं लागलेत. 4 फुलं लागलेत. असे फळाचे घोस या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. अजून तुम्हाला कुठे मिळतील. आणि त्यामुळे उत्पादन भरपूर आहे. फळ गळ होतच नाही. एकदा फळ लागलं की ते फळ किती लहान मोठं असतो पूर्ण फळ होतंय. आणि पाणी बरं? पाण्याची इथं मी पहा जमीन एवढी हलकी आहे, तिला कुठल्याही प्रकारचं पाणी नाही. वरच्या पाण्यावर ती जीवन जगते. अच्छा. फक्त या उकंड्यामधलं समजा जे खताचं आहे याचं काही प्रमाण आतून त्या मुळ्या उडून घेत असतील. पण याला कुठलं वरचं पाणी वगैरे काही नाही. आणि वरच्या पाण्यावरतीच समजा ही एवढ्या हलक्या रानामध्ये सुद्धा तग धरून आहे. पूर्ण खरबाड आहे, खडक आहे खाली. बघा खडक आहे, खडकात आहे ती. आता जी कटिंग वगैरे केली नाही, नैसर्गिक वाढ तिला होऊ दिली आणि त्यानुसार लिंबाची साईज पण चांगली. शेवग्याच्या शेंगा या ठिकाणी बघा तोडत आहे. हे बघा करवंदाची जाळी. कोकणामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या करवंदाच्या जाळ्यांची बनच्या बन पाहायला मिळतात. 3ऱ्या वर्गाची एक कविता शिकवत असताना त्याच्यामध्ये या करवंदाच्या जाळीचा भरपूर उल्लेख आलेला होता आणि आम्ही आमच्या शिक्षकांना विचारत होतो की सर करवंदाची जाळी कशी असते, कुठे असते? तर तीच ही जाळी पाहण्यासाठी आपणास कोकणामध्ये जायची गरज नाही, ठाणे जिल्ह्यामध्ये जायची गरज नाही, पालघर जिल्ह्यामध्ये जायची गरज नाही, तर आपल्या मराठवाड्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्येही काही प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अशा स्वरूपाच्या जाळ्या आपणास पाहायला मिळतात. त्यापैकीची ही एक जाळी. आता ही जाळी बघा आता पूर्णपणे परिपक्व झालेली नाही आहे. जवळपास 15 ते 20 दिवसानंतर पिकेल बघा. आता हे बघा ही तोडली आणि तोडल्याच्यानंतर त्याच्यामध्ये दूध आले. याची चव एकदम तुरट खूप छान असते बघा. हे बघा याची चव आता बी नाही डायरेक्ट खायचं. बी असते म्हणून असं असते पण आता याच्यात नाही, हे जास्तच नाही म्हणून याच्यात बी नाही. आता ही करवंद आहे की नाही, या करवंदीला पूर्णपणे परिपक्व झालेली नाही आहे, त्यामुळे याच्यामध्ये बी नाही आहे. असू द्या चला.